नमस्कार. न्यूज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सोलापूर दौऱ्यावर आहोत आणि सोलापूर मधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असताना वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सुरू आहे. एकंदरीत भारतीय जनता पक्षाचा प्रचार चालू होता. हा सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यामधल्या पिलीव या जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गणामधून या ठिकाणी सर्व लोक असे प्रचार करताना दिसत आहे आपल्या रस्त्यावरती. काय 2 दिवस इलेक्शनला राहिले, तर निवडणुकाला 2 ते 3 दिवस अवघे उरलेले आहेत आणि या ठिकाणी जनसमुदाय जो आहे तो मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती येऊन घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. नक्की काय विजन घेऊन चाललेले आहेत, काय त्यांचे मुद्दे आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. महिला मंडळ देखील या ठिकाणी कार्यकर्ते एवढे जोशामध्ये आहेत, ते मोठ्या मोठ्याने घोषणा देखील देऊ लागलेले आहेत. आपण आता यांच्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे घोषणा देखील देऊ लागलेले आहेत. आता आपण या ठिकाणी जे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत त्यांना विचारूया की तुमचं काय विजन आहे, ते विजन काय घेऊन चाललेलं आहे. सध्या आम्ही एकच अजेंडा ठेवलेला आहे की पिलू जिल्हा परिषद गटामध्ये रस्ते, वीज, पाणी रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे सोडून ह्या भागाला न्याय देण्याचं काम आम्ही निश्चित करू. न्याय देणं उमेदवारच म्हणत आहे स्वतः की न्याय देण्याचं काम करायचं. इकडे दुसरं जिल्हा परिषद झाले, आता पंचायत समितीच्या उमेदवार आपल्यासोबत. तुमचं नाव सांगा आणि काय विजन घेऊन लोकांसमोर चाललेलं ते सांगा. नमस्कार, मी नम्रता शिवराज पुकळे. मी पंचायत समितीला पिलीव गणातून उभा आहे आणि माणसांची कामे करायची आहेत. आम्हाला सर्व माणसांना गोरगरिबांची जी कामे आहेत ते आम्हाला सर्व पार पाडायची आहेत त्यांची. गोरगरिबांची कामं पार पाडायची. खरं तर पहिलीच महिला उमेदवार आहे की सकाळपासून फिरत असताना पहिली महिला उमेदवार अशी आहे की तिला बोलता येत आहे. म्हणजे खरं तर भारतीय जनता पक्षाने सुशिक्षित आणि लोकांची कामं करणारी उमेदवार दिलेली दिसून येत आहे. काय वाटतं, या काय भागामध्ये समस्या काय आहेत तुमच्या? आता नागरिकांकडे येणार आहे आपण, काय समस्या आहेत काय ते जाणून घेऊया. पहिल्यांदा काय समस्या आहेत तिथल्या? प्रथमतः येथील पाण्याचा विषय बिकट आहे आणि लाईटीचा तर काय तर अंबावणे किंवा भारतीय जनता पक्षाने तर ते क्लिअर केलं, दिवसा लाईट दिलेले, सोलर आहे. पण आता इथं जे आता कोळेगावचे जे तलाव आहे याचा बरेच दिवस झालं म्हणजे पाणी येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ओके. पण रामभाऊने आता आम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही ताकदीने काम करा, आम्ही तुमचा तो प्रश्न पाण्याचा सोडवेल आणि लवकरच ह्या भागात म्हणजे आता जर तलावाला ह्या जर पाणी आलं तर 4 गावांना याचा फायदा होतोय. एक कोळेगाव असेल, इकडे महिम पर्यंत आहे, पटपट बोला, पटपट महिम बोला. आहे, परत इकडे शिंगोर्णी आहे, बचेरी आहे, आपलं पाण्याचा पाण्याचा प्रश्न हो, मुख्य आहे. हो. मला एक सांगा, पिलीव गटामध्ये पाण्याचा प्रश्न मुख्य आहे. या ठिकाणी लगेच आपण उत्तर घेणार आहे. यांचं उत्तर काय आहे ते सांगा मला. पाण्याचा प्रश्न मुख्य आहे असं तुमच्याच या ठिकाणी जे प्रचार करतात त्यातल्या माणसाचं म्हणणं आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल ते सांगा. खरंच या ठिकाणी या भागामध्ये निश्चितच कोळेगाव मधील तळ्यामध्ये पाणी सोडण्याचा विषय हा रामभाऊ सातपुते यांनी मंत्रालयामध्ये एक बैठक लावून ओके. हा विषय त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. हा विषय थोड्या दिवसामध्ये ह्याचा निर्णय होऊन जाईल. सोडवला जाणार आहे म्हणजे लगेच रिझल्ट आहे. मग त्यांचं म्हणणं असं आहे की मंत्रालयामध्ये रामभाऊ सातपुते मंत्री नाहीत, सध्या आमदारी नाहीत, तरी देखील त्यांनी पाठपुरावा करून मंत्रालयामध्ये मिटिंग लावली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी जे मुद्दा उपस्थित केला पाण्याचा, तो सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. महिलांचे काय प्रश्न आहेत ते सांगा तुम्ही. ईव्हीएम मशीन इकडे देख. ईव्हीएम मशीन घेऊन येणं तर सोपं नाही. ईव्हीएमच्या विरोधामध्ये बोलणारे लोकांना इकडे समोर या. काय लाज आहे? तुमचं नाव सांगा. नाव सांगा. नाव. शैलजा बळीराम जाधव. बर. काय तुमचे प्रश्न काय आहेत महिलांचे ते सांगा जरा. माहित नाही, बोलता येत नाही. चला चला चला, आपल्याकडे वेळ कमी. हे पकडा तुमचं. चला दुसरा माणूस घेऊया. काय ताई तुमचं नाव 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 सांगा. एक मी मिनिट. उज्ज्वला जाधव. बर. मी आता प्रचारासाठी ह्या कोळेगाव गावामधून वाड्या वस्त्यातून हिंडते. मी बऱ्यापैकी सगळ्या वस्त्यांना असा प्रचार करताना महिलेच्या तोंडून ऐकलंय की लाडक्या बहिणीचे पैसे नोव्हेंबर आणि डिसेंबर पासून आले नाहीत. बर. आम्ही त्यांना बऱ्यापैकी सांगितलंय की तुम्ही अंगणवाडीच्या सेविकांची भेट घ्या आणि त्यांच्याकडून केवायसी करून घ्या असं सांगितलंय त्यांना. सांगितलं केवायसी केली की पैसे येतील. हा, केवायसी केली की पैसे येतील असं सांगितलं. लाडक्या बहिणीनं ध्यानात ठेवा, भाजपच्या प्रचारामध्ये सांगितलं जाते की जरी तुमच्या केवायसी मध्ये किंवा जरी लाडक्या बहिणीचे पैसे आले नसतील तरी घाबरू नका. जाऊन त्या जी अंगणवाडीची सेविका आहे तिच्याकडे जाऊन केवायसी करा, तुमचे पैसे चालू होतील. इकडे भाजपाचे असे छातीवर कमळे लावून फिरताय राव, काय भानगड आहे. सर, या माळशिरस तालुक्याच्या विकासाचं स्वप्न घेऊन जो या पृथ्वीच्या भूतलावरती भूतलावर. परमेश्वरानं एक देव माणूस पाठवलाय अरे आणि त्या बापरे. देव माणसाचं नाव आहे रामभाऊ. आणि त्या बर. रामभाऊच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये रस्ता पाहिजे, रामभाऊ पाहिजे, पाणी पाहिजे, रामभाऊ रामभाऊ पाहिजे, पाहिजे. लाईट पाहिजे, रामभाऊ पाहिजे, अहो, लाडक्या पण बहिणीचं आहे पैसे हो, पाहिजे, सगळं रामभाऊ बरोबर आहे. पाहिजे. ऐका की रामभाऊ पाहिजे, पण मत द्यायचं म्हणलं की लोक गायब होतात. त्याचं काय असं करायचं होणार सांगा? नाही सर. परिवर्तनाचं चाक गतिमान झालेलं आहे गतिमान झालेलं आहे. आणि या पिलीव गटामधला झेंडा हा भाजपाचाच असेल भाजपचा असेल. असेल वा 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 वा. काय म्हणजे शोरो शायरी आहे इकडे. काय भयानक आहे. काय नाव तुमचं? नामदेव सावंत. तुम्हाला काय गमजे दिलं नाही काय भाजपचं? की आमच्या आहे, परंतु घरामधील आमच्या
चुलते वारले असल्यामुळे मी बरं, ते बरं, परिधान केलं. चुलते वारले तरी प्रचाराला आलेत बरं का. काय समस्या सांगा, तरुणांची काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. तरुणांच्या इथल्या प्रॉब्लेम सर्व भावनी सॉल्व्ह केलेले आहेत. तरीही हम्म. काही लोक म्हणण्यापेक्षा पूर्ण कोळेगावची जनता आमच्या बाजूने आहे. फक्त हम्म. नेते मंडळी तिकडे फिरत आहे. नेते मंडळ तिकडे फिरत आहेत. हाच विषय आहे फक्त, आणि लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक दिशाभूल होणार नाहीये. परिवर्तन 100% घडणार आहे. परिवर्तन घडणार आहे. हो. परिवर्तन घडणार आहे. रामभाऊ सातपुतेंच्या माध्यमातून असं त्यांचं म्हणणं. या समोर मागं थांबायचं नाही. नाव सांगा तुमचं. माझं नाव दीपक सावंत. दीपक सावंत. हा. काय म्हणतंय पिलीव? पिलीव गटात चांगलं काम आहे. बर. एकंदर तालुक्याची स्थिती बघता भाजपचं चांगलं काम आहे. हं, कारण हं, केंद्रात हं. सत्ता भाजपची आहे, महाराष्ट्रात सत्ता भाजपची आहे. भाजप आहे तर सर्व काय आहे. जर सत्तेसाठी साठलोट करून तुम्ही एकत्र येताय, विरोधकाचे पाय धरताय, सत्तेसाठी खुर्चीसाठी एकामेकाच्या पाया पडताय आणि गोरगरीब जनतेवर दबाव टाकायचा, ह्याच्यातून काही साध्य होणार नाही. जनता विरुद्ध पुढारी असा संघर्ष तालुक्याचा आहे. अरे बापरे, कोण कोण पुढारी तिकडे गेलेत? पुढारीची नावं घ्यायची नाही, सत्तेत पुढारीची नावं घ्यायची नाही. सोलर घेतलेला बी पुढारी आहे, सरकारी योजना घेतलेला पुढारी आहे, मोटर घेतलेला बी पुढारी आहे, बर. आज पॅनल घेतलेला पुढारी आहे, आज विरोधात प्रचार करतोय. ह्याच्याबद्दल मत नाही. सरकारची योजना प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. पण ज्याचं खावं त्याचं गावावं. बर, कुणाचं खाताय? आम्ही भाजप सरकारचं खातोय आणि आम्हाला मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचायचा अधिकार आहे. बर. असं नाही रामभाऊ पर्यंत, शिवाय मुख्यमंत्र्यापर्यंत सुद्धा आम्ही पोहोचू शकतो. असा आम्ही ठाम मताचा कार्यकर्ता आहे. जाऊ द्या, तुमच्या गावासाठी काय केलं ते सांगा. रामभाऊ सातपुतेने काय केलं ते सांगा तुमच्या गावासाठी. भाऊनी आमच्या कोळेगावसाठी वैयक्तिक म्हणलं तर 9 कोटीचा आजपर्यंत निधी टाकलाय. आणि काय केलं? महत्वाची कामं सांगा कोळेगाव पटपट. ते वस्ती रोड आहे ना, हं. तो साधारणतः 2.25 कोटीचा निधी टाकलाय. 2.25 आणि कोटीचा. आपण ज्या पुलावरती उभा आहे इथं हा पूल पुरानं वाहून गेलता. हा पूल हा पूल वाहून पूल गेलता. पूल दाखवा, पूल दाखवा, महत्वाचा आहे. पूल दाखवा, हा पूल दाखवा. रामभाऊ विकास कामं सातपुते- इथंच आहेत. इथं हा, तुम्हाला हा, दाखवतो, हा. इथंच काम आहे. ही भावनी 1.63 लाखाचा हा पूल टाकलाय. आणि ह्याच्या पुढे एक तळ्यातून आम्हाला शिंगुरीला जायचा रस्ता, मेन रस्ता आहे. बर, बर. लोकांची खूप समस्या होती. बर, बर. तर भावनी तिथं पण 2.25 कोटी रुपयाचा तळ्यातला पूल टाकलाय. ओके. भाऊची कामं सांगायची म्हणजे लिस्ट आहे, 17-18 कामाची लिस्ट आमच्या गावची लिस्ट आहे. एक मिनिट. हे बघा, हे प्रॉस्पिट घेऊन प्रॉस्पिट वर काम लिहिलेत असे कामाला. श्राद्ध घाल मारणारे अशी काय माणसं काय काय परत? बाप दाखवलं तर श्राद्ध घाल अशी बाप माणसं आहे दाखवा आम्ही. श्राद्ध घाल. हा, मग आमची कामच आहेत अशी. आता विषय काय झालाय, हम्म. गावातले पुढारी सगळीकडे सगळे आहेत ते एका म्हणजे मोहिते पाटील पॅनकडे आहेत, बर, बर. आणि आम्ही जनता सगळे एका बाजूला. आम्ही बरं. विकासाच्या पाठीमागे असणारे कार्यकर्ते. त्यांना काय दम बिम देत असेल नाही- मोहिते पाटील, मग काय नाही दम देत आम्ही जोमानणारे कार्यक्रम. मोहिते पाटलांचा आमच्या गावातला विकास म्हणलं तर माझ्या गावात कोळेगावची शाळा आहे, विजय मोहिते पाटील नावाची शाळा आहे. बरं. आज ती शाळा साधारणतः 25 वर्ष झालं, 3 खोल्या त्यात 5वी ते 10वीचे वर्ग बसतात. बर, बर. का आम्ही त्यांना मतं द्यायची मग? ते हम्म. शाळाचे बांधकाम करत नाहीत. आम्ही 1000 प्रश्न मांडला तर साधे त्यांनी त्या शाळेकडे डुंकून बघितलं नाहीत. 3 खोल्यात तुम्ही मला सांगा 5वी ते 10वी वर्ग बसू शकतो का? शक्य आहे आमच्या गावाच्या बाबतीत त्यांचा विकासाचा खूप दुजाभाव आहे आणि खूप जनता का? अहो, संपूर्ण पण शाळा तर बांधली ना त्यांनी राव, असं काय करता? 3 वर्ग 70 वर्ष जागा आम्ही दुधाच्या पैशात 4 रुपये भरून ती शाळा आम्ही जागा 5 एकर शाळा जे शाळेचा ग्राउंड आहे तो आम्ही दिलाय बरं, त्याला. जाऊ द्या, मोहिते पाटील किती वेळ आला तुमच्या गावात ते सांगा. त्यांचं एकच काम आहे, इलेक्शन पुरतं त्यांचं दादा पापा भाया सगळी बाहेर निघते ती. बरं. आणि इलेक्शन झालं का पुन्हा 5 वर्ष नाव घेत नाही ते. बरं, बरं. सगळ्या जनतेला माहिती आहे, तुम्ही कोणाला पण विचारा. पाठीमागचा जिल्हा परिषद सदस्य कोण होता तुमचा कुठल्या इथला? गणेश पाटील होते, कुठल्या पक्षाचा होता? तो तिकडे होते, आता ते आमच्याकडे आले. मोहिते तो पाटलांचा. आले की आमच्याकडे ते आले. काय काय कामं केली, किती वेळ आला तुमच्या गावामध्ये काम? गणेश पाटील त्यावेळेस आले, त्यावेळेस जे काय प्रश्न आले त्यावेळेस भाऊ पण त्यांच्या सोबतच होते, त्यावेळेस होते. परंतु आता भाऊला हरवण्यासाठी 5 पक्ष एकत्र झालेत, पण ते 5 होते ना, अजून 10 उद्या. पण जनता भाऊला सोडणार नाही. भाऊच्या पाठीमागे राहणार, विकासाच्या कामाच्या बाबतीत भाऊच्या मागच जनता राहणार आहे, ही अगदी सत्य आहे. आणि जे लोक बोलतायत ना भाऊ परके आहेत, थांबा एक मिनिट. परके परकेचं काय म्हणलं तुम्ही? भाऊ महत्वाचा म्हणजे मुद्दा. परके आले, त्यांचा प्रचार त्यांच्या कुठलाच मुद्दा राहिलेला नाही. भाऊ पायावर आले ते. भाऊ काय अफगाणिस्तान पाकिस्तान आले, भाऊ पण इथला भूमिपुत्र आहे. त्या माणसाने इथं घुसतोड केलं. एक घुसतोड काम करायचा पोरगा अजित का मोठा होतो हे त्यांच्या पोटात दुखतं या. त्यामुळे जनता भाऊच्या माग आहे. कुणी काही करू द्या, जनतेला भाऊनी ह्या तालुक्यात कमीत कमी गोरगरीब लोकांची हजारो लोकांची फ्री मध्ये ऑपरेशन केलेत. ती जनता तर बदलू शकत नाही, यांच्या पाठीमध्ये जाऊ शकत नाही. विकास काम आहेत भाऊंची, यांनी किती बी बोलू द्या, काही करू द्या, जनता भाऊच्याच माग आहे. जनता भाऊच्याच मागे. मला एक सांगा, तुम्ही पुढे या जरा, तुम्ही जरा वयस्कर वाटता, किती निवडणुका बघितल्या आतापर्यंत सांगा. मी आतापर्यंत 7 ते 8 निवडणुका पाहिल्या. कसं वाटतंय आता? ही- आता कसं वाटतंय जिल्हा परिषद पंचायत ही समिती? लढाईच आहे. हा. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. बर. 2 खासदार 2 तुमच्याकडे धनशक्ती आहे का? आमच्याकडे धनशक्ती नाही, जनशक्ती आहे. जनशक्ती आहे. बरं. आणि या तालुक्याची जी समस्या आहे, ह्या हम्म. तालुक्यामध्ये 22 गावं अशी आहेत की या 22 गावांना कधीही पाणी मोहिते पाटलांनी जलसंपदा मंत्री असताना सुद्धा मोहिते पाटलांनी कधी त्याचा हम्म. प्रयत्न सुद्धा केला नाही, पटपट सांगा, पटपट आराखडा सुद्धा केला सांगा. नाही. आज रामभाऊच्या ह्यानं पूर्ण हा सर्वे होऊन
सर्वे होऊन त्याच्या इस्टिमेटला पैसे सुद्धा पडलेले आहेत आणि लवकरच ह्या 22 गावांना पाणी मिळेल. आता कोथळे कारुंडेमध्ये कामही चालू झालेलं आहे. अच्छा, कोत्रे कालुंड्यामध्ये काम चालू झालंय. ते म्हणतायत आता पार्सल पाठवायचं माघारी, काय म्हणतो पार्सल जात असतं एवढं सोपं आहे पार्सल जायला. मग? ती काय बाहेर काय पाकिस्तान म्हणून आलंय पार्सल. मला नका ढोकलू, मी नाही हा. विरोधातलं हा. पत्रकार आहे. बोला मी नाही म्हणत, ते म्हणतायत हो. कोण ते काय बी म्हणते ती काय हा 13,000 मतांना माणूस पडलाय फक्त ती. सुपडा साफ करायचा म्हणतात. सुप्रसाद होत नसतून काय नसतो. तुम्हाला सांगतो इथनं एक कॅनल जातो निरा उजवा कालवा. हं. त्याला 2014 पूर्वी 15/4 ला पाणी यायचं. हम्म. ते आता 2014 पासून या कॅनलचं पाणीच बंद नाही. हम्म. बीजेपी सरकार आल्यापासून त्याच्यामुळं हम्म. सगळी रामभाऊमुळे भाजपमुळे बाबा डेंजर आहे, मला ढकलायला लागलं ते. अहो, एक मिनिट, इकडे या, मागणं बोल ना का, या पटकन. बरं या, तुमचं नाव सांगा, चला जाऊ द्या. माझं सिद्धनाथ दुपडे, हम्म. राहणार कोळेगाव. दुश्मन बिश्मन. बोला नाही, बोला. रामभाऊचं काम सांगायचं म्हणजे तर आमदार काय असतो हम्म. हे रामभाऊ आल्यानंतर माळशिरस तालुक्याला गोरगरीब जनतेला लहान मुलांनी माहित झालं हम्म. आमदार रामभाऊ काय असतो? उत्तम जानकरांचं काम सांगावं एका तुमच्या गावात केलेलं. कायच आठवत नाही, आठवतच नाही आम्हाला. आठवत नाही? एक पण नारळ नाही एक पडला? पण 2 वर्षात खासदार साहेबांना आणि आमदार साहेबांना नारळ फोडलेला असतात दाखव. जनते पुढे त्यांनी एखादी काम तरी दाखवावं. तुमची माणसं मत का देत, कसं काय देतात मग? ती पुढारी फक्त इकडे राहिली त्यांनी जनता इकडे राहिली. आता फक्त पुढाऱ्यांना दाखवायचं की आमची ताकद दाखवायची. पुढाऱ्याविरुद्ध जनता झाली. पुढाऱ्यांना ताकद होय. आजी किती वय आहे तुमचं मला सांगा. नको म्हणतात. चला आणखीन कोण महिला मंडळ बोलणार आहे? समोर या पटकन या. इकडे भाजपोले थांबल्यात. हो दादा, बाबा किती वय आहे तुमचं? 65 वर्ष. हा. कसं काय आता आता भाजपची सत्ता येणार. भाजपचं काम जास्त आहे रामभाऊचं. रामभाऊचं हा आणि मोहिते पाटील? मोहिते पाटील म्हणजे चालूची बाजू बघणार मोहिते पाटील आहे. चालूजी हा. अवघड झालं राव तुमचं सगळ्याचं. तुम्ही सगळेच भाजप सगळे भाजपचेच लोक आहे तुम्ही. पण एकंदरीत आणखीन कुणाला बोलायचं का यामधल्या? आणखीन बोलायचं कुणाला समोर नाही. या ठिकाणी आपण जे होतो सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या जे पिलीव आहे, पिलीव करता तिथं देवी प्रसिद्ध आहे ना, देवीसाठी देवीची यात्रा वगैरे मोठी भरती. आणि महाराष्ट्रातली आता भरलेली महाराष्ट्रातली सगळी जनता जी आहे तिथं पिलीव मध्ये येत असते देवीच्या या जागर करण्यासाठी. पण तुम्हाला एक सांगायचं, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये लोक काय करतायत, प्रॉस्पेक्ट कुठे आहे तुमचं? प्रॉस्पेक्ट हे असं प्रॉस्पेक्ट घेऊन येत आहेत. त्याच्यावर कामं लिहिलेली आहेत आणि कामाला किती कोटी निधी दिला हे पण दाखवलेलं आहे. म्हणजे लोक हे सगळी कामं घेऊन समोर येताना दिसत आहेत. रामभाऊ सातपुते का पार्सल पाठवायचं बीडला, असा एक जणाला प्रश्न विचारतो. माझ्या सांगावर आलं. त्यांना मला सांगायचंय की बाबा नो, रामभाऊ सातपुतेचं पार्सल ते म्हणत आहेत की सहजासहजी जाणार नाही. ते का जाईल पार्सल असं त्यांचं म्हणणं आहे. पण एकंदरीत आपण पाहतोय की ग्राउंड वरती जाऊन पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय हा भारतीय जनता पक्ष एकत्र करतानाचा दिसून येत आहे. येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकांमध्ये नक्की काय होतं, मतपेटीमध्ये हे सगळी जनता कोणाला मत टाकते हे पाहणं गरजेचं आहे. आणि 9 तारखेला ज्या निवडणुकीचा निकाल आहे त्यातून राजा कोण बाहेर काढतो, कोणता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा तुमचा प्रतिनिधी बाहेर निघतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार. तोपर्यंत पाहत राहा ER न्यूज मराठी.